त्याचबरोबरीने देवा अकॅडमीचे सर्व आपण पाहतोय देविदास चव्हाण साहेबांचं देखील शुभागमन झालंय. सर्वांना विनंती असेल आपण देखील यावं. आता क्वार्टर फायनल लागली. सांडशी पक्ष धोत्रे मॅच बघण्यासाठी देवादा देखील उपस्थित झालाय. त्यांना देखील मान्यवरांना विनंती असेल आपण येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हा. या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची. पहिला शेंडू फुलर लेंथ होता. इथे सागर तैनात झालेत. कोणती चुकी करणार नाहीये. विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या बाहेर गोल्डन डकची पहिली विकेट स्वर्गवासी मंगेश दादा 11 धोत्रे संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आकाश रसाल आपण पाहतोय. हा एडिटर फलंदाज धोत्रे संघाचा आपण पाहतोय. इथे देखील ऑन साईडला प्रहार चढवायचा होता. ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहू शकाल. परंतु त्याचबरोबरीने प्रसादजी बासे साहेबांचं देखील शुभागमन झालं आहे. प्रत्येक पहिल्या 4 मार्चला जे फ्रूट्स आमचे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे ते तुमचे आमचे सर्वांचे लाडके आपण पाहतोय प्रसाद दादा बासे. ओमकार दा यांचं देखील आगमन झालंय. तर दोन्ही मान्यवरांचं आपण करूया सहर्ष स्वागत. इथे देखील फटका फसलाय. सागर इथं पोहोचलाय देखील आणि पकडली जाते शेल. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. तू चल मैं आया अशी परिस्थिती स्वर्गवासी मंगेश दादा 11 धोत्रे संघाची. त्याचबरोबर बाबू गायकवाड साहेबांचं देखील शुभागमन झालंय. साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठात या. त्याचबरोबर निलेश ऐनकर साहेब त्याचबरोबर प्रकाशजी डुक्करे साहेबांचं देखील शुभागमन झालं. सर्व मान्यवरांना मी विनंती करून की आपण व्यासपीठात यावं विराजमान व्हा. या मंचाची शोभा देखील वाढवायची. सलक्ष पाहायला गेलं तर या ओव्हरमध्ये 2 हदरे बसलेत. दोन्ही शेल आपण पाहू शकाल. सागर नाहीत मात्र कॅरी करत असताना. नवीन बॅट्समन चला मैदानाच्या आतमध्ये लगेचच. तयारच राहायचं. नेक्स्ट बॅट्समन गणेश आलेत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती. दोन ओव्हरचे मॅच आपण पाहतोय. क्वार्टर फायनल तिसरी. पहिल्या दिवसामध्ये सागाची वाडी संघ गेलाय. दुसऱ्या दिवसामध्ये अधिराज 11 डिबा पाटील उंबरोली संघ आणि आजच्या दिवसामधला एक संघ आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील बैठक शॉट लागवायचा होता पण बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. पंचांचा इशारा. हा देखील शेंडू आला निर्धाव म्हणजे सलगचा 4था शेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पेडीकोट बॉलिंग पाहायला मिळते. अजय शिर्केची अव्वल दर्जाची गोलंदाजी. पहिल्याच मॅचमध्ये म्हटलं होतं की अजय शिर्के नेहमी इकॉनॉमिकल षटक फेकत असतो परंतु पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 17 धावा खर्च केल्या होत्या. परंतु आता एक चांगली गोलंदाजी. इथे देखील बॅटची डिंगेज. इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु फेकी खराब झाली आहे. फेकी खराब झाली आहे. स्टेनच्या मागून मात्र पाहतो आपण. इथे मात्र श्री गणेशाचा आलाय पहिली धावा. धाव पुस्तकावरती पाहायला मिळेल. जो 5 चेंडू पृथ्वीशा करत होता स्ट्राईक एंडची तो जितेश आता मात्र पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला उभा असताना. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल लेफ्टी बॅट्समन ज्याने पहिल्या 2 मॅचमध्ये आल्या सुरुवात करत होता चांगली. आता देखील तशीच सुरुवात. जितेशच्या बॅटमधून लक्ष टापला. येथे आलाय चौकार. आपण पाहतोय चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक पहिला झालाय समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 5 धावा.
रोहिदास आले तर ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क परत सज्ज. आता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 बाद 5 सव्वा धावफलकावरती आपण पाहतोय 2 षटकांची मॅच. इथून आता रोहिदास गोलंदाजी मार्क वर सज्ज. स्ट्राईक एंडला गणेश आपण पाहतोय. पहिला चेंडू ही तर देखील केली आहे चुकी. सेकंड स्लिप वाल्याने दिली चांगल्या प्रतीचं योगदान आणि इथे मात्र सिंगल झाली आहे कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 6 अंकावरती. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रोहिदास शिर्के आहेत. हा देखील वेगवान चेंडू आणि या वेगवान चेंडूवरती विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. जितेश हा सुंदरपात आपण पाहतोय 6 धावसंख्येवरती लागणारा हा सलगचा धोत्रे संघाला तिसरा हादरा. आपण पाहतो योगेशजी गोलप त्याचप्रमाणे देविदास चव्हाण साहेबांना विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत. आपण येऊन मंचावरती विराजमान व्हा. स्पर्धेची शोभा वाढवायची. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण मंचावरती या. हा देखील वेगवान चेंडू आपण पाहतोय. थोडासा शरीराचा वेध घेणारा चेंडू आपला पाहायला मिळाला. इथं चेंडू आला निर्धाव आणि या निर्धावाच्या सहाय्याने धावफलक लेग बाईसची आलेली धाव आणि या लेग बाईसच्या स्वरूपामध्ये 7 धावा धावफलकावरती. इथून देखील वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती बीट होत असताना गणेश रसाल आपण पाहतोय. इथे देखील आला चेंडू निर्धाव. 7 धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली अद्यापर्यंत. 7 धावा धावफलकावरती 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. अक्षरशः लो स्कोर मॅच होते की काय हेच मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. हा देखील सबमरीन डिलिव्हरी आपला पाहायला मिळतोय ना. हा देखील आला चेंडू निर्धाव. 7 धावा धावफुसावरती पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी जाऊया सत्कार समारंभाकडे. आपण पाहतोय योगेश दादा गोल्हाप यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तर आपण पाहतोय की येस आपण योगेश दादा गोल्हाप यांचा शुभ सन्मान करणार आहोत. गणेशजी कोंडे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास्य मात्र हा देखील आला चेंडू निर्धाव आणि इथे सिंगल नव्हती तिथे डबल मात्र कन्वर्ट होत असताना आपण पाहू शकाल. 2च्या मदतीनं 2 धावसंख्या मिळली जाईल. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 9 अंकावरती. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे. ते म्हणजे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. तत्पूर्वी सत्कार समारंभाकडे आपण पाहतोय. योगेश दादा गोलाब यांचा शुभ सन्मान केला जाईल. तर शंकरजी कुंडे यांना विनंती असेल आपल्या शुभास्य मात्र योगेश दादा गोलाब. त्याचबरोबरीने देविदास चव्हाण यांना देखील विनंती असेल. दिवा अकॅडमीचे सर्व आपण पाहतोय देविदासजी चव्हाण साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. तर आयोजकांना विनंती असेल आपल्या शुभास्य मात्र तो सन्मान देखील करायचा आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय प्रसाददादा भासे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तर संदेशजी मोरे यांना विनंती असेल की आपल्या शुभास्य मात्र प्रसाददादा भासे
यांच्या मायेची शाल समुद्राचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान क्षण देऊन मात्र या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करायचं. यस कॅमेरामॅन आपण चला छायाचित्र कव्हर करायचे. चला कॅमेरामॅन आपण व्यासपीठावरती छायाचित्र कव्हर करायचे. आपण पाहतोय प्रसाद दादा भासे ज्यांना आपल्याला या स्पर्धेसाठी 4 मार्चमध्ये पहिल्या मार्ड ऑफ द मार्च मात्र फ्रुट्स देण्यात आले आहेत. ते प्रसाद दादा भासे यांच्या माध्यमातून त्यांचा देखील शाही सन्मान होतोय. त्याचबरोबरीने आपण पाहतोय बाबूदादा गायकवाड यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तर आपण संदेशजी मोरे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते बाबूदादा गायकवाड यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. मायेची शाल समुद्राचे पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन मात्र बाबूदा गायकवाड. त्याचबरोबर निलेश ऐनकर साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. तर संदेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते मात्र तो सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आपण पाहतोय प्रकाशजी डुकरे साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबरीने बाबूदादा गायकवाड यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं, आपला देखील सन्मान इथे केला जाईल. दादा अतिथी देव भाऊ सर्व पाहुण्यांचा इथे मान सन्मान करणं गरजेचं असतं. हा मान नव्हे, हा सत्कार नव्हे, हा तुम्हाला मान आहे. हा मान ह्या व्यासपीठावरती आपण देण्यात येतो आहे. चला सर्वांना विनंती असेल आपण देखील यावं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये जा. सांशी संघ चला येणारे 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. चला सलामीची जोडी झाली रवाना मैदानाच्या आतमध्ये. अजय शिर्के आणि त्याचबरोबर आपण पाहतोय रोहिदास शिर्के ही सलामीची जोडी झाली रवाना मैदानाच्या आतमध्ये. येणारे 12 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. चला सूरजजी गोंडे आणि ओमकारजी मोरे आपण सज्ज व्हा. एकाने इकडे या. सुरेश कोंडे किंवा ओमकार मोरे दोनपैकी एकाने. यस सुरेश कोंडे यांना विनंती असेल आपण इकडे मंचावरती यावं. आपला देखील या स्पर्धेवर शाही सत्कार केला जाईल. या इकडे आपण नको करतायत पण या आपण. संदेशजी मोरे आपला पाठ पाहतायत. गोलंदाजी मार्क वरती आकाश आपण पाहतोय. मागच्या मार्च मध्ये मॅडन षटक टाकणारा आकाश आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वर सज्ज झालाय. दक्ष आपण पाहतोय अतिशय मेहनत घेत असताना आणि त्याचे शिलेदार त्याचे पाठीदार साथीदार आपण पाहतोय ते देखील या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेत आहेत. येणारे 12 चेंडू 10 धावसंख्येची गरज स्ट्राईक एंडला. अजय भीमशिर्के पाहतोय आपण. कट केला स्क्वेअर कटचा फटका. चेंडू चाललाय थर्ड मानला. दन 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 करी तिथे आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने 10 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि त्याला झाली आहे सुरुवात. इथे आलाय चौकार. देखील सेन्सिबल क्रिकेट आपण पुश करत असताना ड्राईव्हचा फटका अलॉंग द कार्पेट. नेक्स्ट सिंगल झाली वेगाने कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघतील का थांबवलंय. एक सिंगलच्या मदतीने 5 धाबा त्या फलकावरती आपण पाहायला मिळतात. आता अजूनही 5 धाव संख्येची गरज आहे. अजय शिर्केंना माहिती आहे माझं एका फटक्याची गेम राहिली. आता इथून मॅच विनिंग फटका येईल काय, मग सोन्याची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळेल का आपल्याला, हे देखील पाहणं गरजेचं असेल. यस आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंटला इथे ठोकलाय अजय शिर्केने. अजून एक दर्जेदार चौकार.
या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 9 वरती. आता शेवटचा अंतिम 9 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. इथून विजय आपण संपादन करून घेण्यासाठी आपण पाहतो इथे देखील विजयाचा चौकार आलाय आणि इथून तिसरा संघ आपल्याला या बुतिवली चषकाचा या ट्रॉफीचा हकदार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. भैरवनाथ 11 सांडशी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अच्छा, या स्पर्धेमध्ये तिसरा संघ मात्र फायनलमध्ये जात असून सुपर 4 मध्ये दाखल होणारा संघ भेटला आहे. यस, या सामन्याचा मारता मॅच सो नो डाऊट ज्याने 5 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्या आणि त्याच्यानंतर सलगचे 2 चौकार ठोकले तो अजय शिर्के ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच समान करी. तर मी प्रसाददादा भासे यांना विनंती करेल की आपल्या शुभास मात्र अजय शिर्के यांना मात्र मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करायचं आहे. सांशी संघाने खूप स्ट्रगल केलं, खूप स्पर्धा खेळल्या, परंतु त्यांना यश आलं नव्हतं. परंतु या बुतिवली चषकामध्ये त्यांना अखेर लढले, कायम स्वरूपी झुंजले आणि शेवटच्या क्षणाला त्यांना म्हणतात ना प्रयत्नशील परमेश्वर. आज मात्र अजय शिर्केने आणि त्याच्या सर्व साथीदारांनी प्रयत्न केले आणि प्रयत्नांना त्यांना मिळालेले यश हे फळ आपण पाहतोय. अक्षरशः या बुतिवली चषकावरती ते हकदार आता झालेत. तर चला मी विनंती करेन अजय शिर्केंना की आपण मॅरेथॉनचं किताब घेण्यासाठी लगेचच मंचावरती यावं. प्रसाददादा भासे यांचा शुभास्य मात्र आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच किताब. तत्पूर्वी आजचा दिवस इथे संपू शकतो. आपण पाहतोय देबा अकॅडमी सर्व देबा दादा त्याच